नमस्कार, स्वागत है न्यूज 21 में। मैं हूं आपके साथ हर्षदा जोशी और अब खबरें अन्य राज्यों से। देश को नशामुक्त बनाने की मुहिम में ठाणे पुलिस और यूपी स्पेशल टास्क फोर्स को मिली बड़ी सफलता। अंतर्राज्यीय ड्रग्स सिंडिकेट का भांडाफोड़ कर 2.3 करोड़ की एमडी ड्रग्स जब्त की गई। 17 अप्रैल को ठाणे के मुंब्रा से गिरफ्तार हुए देवेश शर्मा की निशानदेही पर अयोध्या में चला ऑपरेशन। यूपी एसटीएफ की मदद से 27 अप्रैल को हुई छापेमारी में ड्रग्स का गुप्त कारखाना पकड़ा गया। मुख्य आरोपी कयूम और उसकी साथी बिपिन पटेल को गिरफ्तार किया गया। बिपिन एमएससी और पहले से वांछित अपराधी है, जबकि क्यूम पर गंभीर धाराओं में केस दर्ज है। 1.148 किलोग्राम एमडी ड्रग्स, केमिकल्स और निर्माण सामग्री बरामद हुई, जिसकी कीमत अंतर्राष्ट्रीय बाजार में 2 करोड़ 3 लाख रुपए से अधिक आंकी गई है। ये कार्रवाई देश की सुरक्षा एजेंसियों के लिए एक बड़ी उपलब्धि और नशे के सौदागरों को कड़ा संदेश देती है। ठाणे से ब्यूरो रिपोर्ट। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 17 एप्रिल रोजी मुंब्रामध्ये एक इसम हा एमडी विकण्यासाठी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता अशी नार्कोटिक्सच्या आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली, गोपनीय माहिती। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे PI मस्के, PSI भोसले, PSI केनी, API गावित आणि त्यांच्या टीमने सापळा लावून त्याच्यामध्ये देवेश शर्मा या इसमाला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून आपल्याला 336 ग्रॅम एवढा एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची किंमत 67,20,000 रुपये आहे। त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याचा तपास PSI केनी करत होते। त्या तपासामध्ये सर्वच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं। त्या गुन्ह्याचा अधिक सविस्तर बारकाईने तपास केला, ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा एमडी पदार्थ हा उत्तर प्रदेशमधून आला होता। त्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास केला, त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये API निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या एमडी बनवण्याची जी फॅक्टरी आहे, कारखाना आहे, जिथं हा एमडी पदार्थ बनवला जातो, त्याचा त्यांनी शोध लावला। तपासामध्ये तो कारखाना सोहावल, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं। त्या अनुषंगानं PSI भोसले आणि त्यांची टीम ACP क्षीरसागर आणि PI मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली। त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे STF स्पेशल, त्याची टीम जी आहे स्पेशल टास्क फोर्स, याची आपण मदत घेतली। त्या अनुषंगानं आमचे PSI भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून, त्यानंतर रेकी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा एमडी बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला। जो कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कयूम, मोहम्मद युनुस हाशमी याचं सोहावल या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे। त्या दुकानाच्या पाठीमागच ते एमडी बनवत होते, किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं। त्या अनुषंगानं स्थानिक STFच्या मदतीनं तिथे छापा कारवाई केली। त्याचबरोबर त्यानंतर API जगदीश गावित आणि त्यांची टीम देखील आम्ही रवाना केली आणि तिथं जे एमडी पदार्थ बनवण्याचा जो कारखाना आहे त्याचे जे बनवण्याचे जे काही साहित्य आहे, इक्विपमेंट्स आहेत, इतर जे काही केमिकल्स वगैरे आहेत, ते सर्व आम्ही कायदेशीर पंचनामा करून ताब्यात घेतलं। त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधून मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल या 2 आरोपींना अटक घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे। सध्या देवेश शर्मा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झालेली आहे आणि मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल यांना 3 मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे। मोहम्मद कयूम याच्यावर पूर्वी 3 गुन्हे दाखल आहेत। एक उत्तर प्रदेश मध्ये 2 आणि मीरा भाईंदर या ठिकाणी एक गुन्हा दाखल आहे। बिपिन पटेल हा मूळ राहणारा गुजरातचा आहे, त्याच्यावर गुजरातमध्ये 1 आणि मध्य प्रदेशमध्ये 1 असे 2 गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील अधिक तपास करत आहोत।